नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे। त्यातही पुत्रदा एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते। नाव पुत्रदा असले तरी व्रत केवळ संतान प्राप्तीच नाही, तर घरातील सुख शांती समृद्धी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानले जाते। जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील, पैशाची चणचण भासत असेल किंवा कामात यश मिळत नसेल, तर या पुत्रदा एकादशीला 5 कामे नक्की करा। आपण पुढे बघणार आहोत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम, तुळशीची सेवा। भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे। तुळशीशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते। काय करावे? एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला। आणि महत्त्वाचं, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत आणि तुळशीला पाणी घालू नये अशी मान्यता आहे। यामुळे पूजेसाठी लागणारी तुळशीची पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवावी। या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मीचा वास राहतो। दुसरं काम, पिवळ्या वस्तूचा उपयोग आणि दान। भगवान श्री विष्णूंना पितांबरधारी म्हटले जाते, म्हणजे पिवळा रंग त्यांना अतिशय प्रिय आहे। काय करावे? या दिवशी पूजेमध्ये श्री विष्णूंना पिवळी फुलं, हळद आणि पिवळे फळ जसे की केळी अर्पण करावी। पूजेनंतर हे पिवळे भोजन किंवा वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा। यामुळे कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो। ज्यांचा गुरुग्रह मजबूत असतो त्यांच्या आयुष्यात धन, मान सन्मान आणि बुद्धिमत्तेची कधीही कमतरता भासत नाही। दुसरं काम, नामस्मरण आणि मंत्रजप। एकादशीच्या दिवशी घरातील वातावरण आध्यात्मिक ठेवणे खूप गरजेचे असते। जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा गजानन विजय भागवत ग्रंथाचे वाचन करा। जर वेळ नसेल तर तुळशीच्या माळेवर किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीमन नारायण नारायण हरी हरी या मंत्राचा जप करा। यामुळे मनाला शांती मिळते आणि घरातील मानसिक तणाव व क्लेश पूर्णपणे दूर होतात। गोसेवा, गायीची सेवा आणि अन्नदान। आपल्या संस्कृतीत गायीमध्ये 33 कोटी देवतेचा वास आहे असं मानले जाते। पुत्रदा एकादशीच्या दिवशी गायीला हिरवा चारा, गूळ किंवा गव्हाची पोळी नक्की खायला द्या। तसेच या दिवशी कोणालाही उपाशी ठेवू नका। तुमच्या क्षमतेनुसार भुकेलेल्यांना अन्न किंवा फळे दान करा। असे मानले जाते की या दिवशी दिलेले दान 1000 पटीने परत मिळते आणि घरामध्ये कधीही अन्नाची किंवा धनाची कमतरता भासत नाही। 5वं आणि विशेष काम, पिंपळाच्या वृक्षाची पूजा। भागवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे की वृक्षामध्ये मी पिंपळ आहे। एकादशीला पिंपळाच्या झाडाजवळ भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो। काय करावे? एकादशीच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला थोडे दूध मिसळलेले पाणी अर्पण करा। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा। हा उपाय विशेषतः कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। तर मैत्रिणींनो, या पुत्रदा एकादशीला हे 5 सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा। श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धीचा लाभ होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।